हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण बनवणार आहोत साखर आंबा, तोही पारंपरिक पद्धतीने आणि परफेक्ट प्रमाणासह। तर तुम्ही 2 आंब्याचा देखील बनवू शकता किंवा 2 किलोचा देखील बनवू शकता। रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी ह्या तोतापुरी कैऱ्या घेतल्यात 2, ज्याला आपण कलमी आंबे सुद्धा म्हणतो। तर हिरवे 2 आंबे घेतलेले आहेत। तर अशा प्रकारचे आंबे निवडले तर तुम्हाला साखर कमी लागेल। तर याचा जो टोकाचा भाग असतो तो आपण काढून घेतलेला आहे, कापून घेतलाय। आता याच्यावरची साल जी आहे तर ती आपल्याला साल काढणीने काढून घ्यायची आहे। तर दोन्ही आंब्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। नॉर्मल कैऱ्या वापरल्या तर साखरेचं प्रमाण तुम्हाला थोडंसं वाढवावं लागेल, कारण मग आपला साखर आंबा खूप जास्त आंबट बनेल। त्यामुळे शक्यतो ह्या तोतापुरी किंवा कलमी आंबे याला जे म्हणतात हेच निवडा साखर आंबा बनवण्यासाठी। तर मी दोन्ही कैऱ्या अशा प्रकारे साल काढून घेतलेल्या आहे। तर आता किसणी घेत आहे आणि या किसणीने तुम्ही बारीक जाड तुम्हाला जसा आवडतो तसा किस तुम्ही या आंब्याचा करून घेऊ शकता। तर मी थोडासा अशा पद्धतीने जाडसर करत आहे आणि थोडा बारीक देखील करून घेणार आहे। तर दोन्ही आंबे आपल्याला या किसणीने छान किसून घ्यायचे आहेत। तर बघू शकता किस बनवून रेडी झालाय। तुम्ही जर आंबट कैऱ्या निवडल्या तर या स्टेजला किस पिळून घ्यावं लागेल, पण आपण तोतापुरी कैऱ्या निवडल्यात त्यामुळे आपल्याला किस पिळून घ्यायची आवश्यकता नाही। तर एक वाटी घेतलेली आहे, घरगुती कुठलंही भांड तुम्ही वापरू शकता। त्याने आपल्याला हा किस मोजून घ्यायचा आहे। तर अगदी बरोबर आपल्याला वाटीमध्ये हा किस भरून घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचा आहे। तर एक वाटी भरलेली आहे। तर ही आपण ज्या भांड्यात आपल्याला साखर आंबा शिजवायचा आहे त्याच्यामध्ये मी घालून घेत आहे। तर किती भरतोय हा किस तेवढा आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर बघू शकता 2 आंब्याचा जवळपास 2 वाट्या किस झालेला आहे, अगदी व्यवस्थित वाट्या भरून भरून। तर हे जर प्रमाण तुम्ही वापरलं तर तुमचा साखर आंबा परफेक्ट बनेल, बिघडणार नाही आणि टेस्ट देखील त्याची मस्त लागेल। तर बघू शकता 2 वाट्या किस आपला भरलाय। तर असंच प्रमाण तुम्ही वापरलं तर तुम्ही कमीत कमी किंवा जास्तीत जास्त कितीही आंब्यांचा साखर आंबा बनवू शकता। हे प्रमाण खूप परफेक्ट आहे। तर 2 वाट्या किस झालाय आपला। तर सेम वाटीनी आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे। जेवढा किस तेवढीच साखर आपल्याला याच्यात घालायची आहे, म्हणजे 2 वाट्या किसाला आपण 2 वाट्याच साखर या ठिकाणी वापरणार आहोत। तर तुम्ही 2 किलोचा घेत असाल तर तो किस देखील संपूर्ण तुम्ही एखाद्या भांड्याने मोजून घ्या आणि जेवढा किस भरलाय तेवढीच साखर तुम्ही त्याच्यामध्ये घालून घ्या। आता मी थोडंसं चटपटीत बनवण्यासाठी याच्यामध्ये जस्ट चवीनुसार मीठ घालणार आहे आणि थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घेणार आहे। ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त साखर घातली तरीही चालेल, परंतु थोडं चटपटीत चांगलं लागतं म्हणून थोडंसं मीठ घातलंय मी या ठिकाणी आणि जिरं भाजून घेतलेलं त्याची पूड करून घेतलेली तर ती 1 चमचा याच्यामध्ये घातली आहे। तर आता हे सगळं आपल्याला सुरुवातीला गॅसवर ठेवण्याच्या आधी मिक्स करून घ्यायचं आहे। साखर, मीठ आणि जिऱ्याची पूड या किसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला जर वेळ असेल तर अर्धा तास हे असंच भिजू द्या, म्हणजे साखरेला पाणी सुटतं आणि आपल्या गॅसची देखील बचत होते। परंतु आता मी व्हिडिओ बनवत आहे तर मी लगेच हे मिक्स केल्याच्या नंतर गॅसवरती ठेवून घेणार आहे। तर व्यवस्थित असं मिक्स झालं का आपल्याला हे जे भांडं आहे गॅसवर ठेवायचं आहे आणि शक्यतो साखर आंबा स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा नॉनस्टिक अशा भांड्यामध्येच बनवा। जर्मनी भांड्यामध्ये बनवू नका, कारण आंबट गोष्टी जर्मन भांड्यामध्ये शिजवल्या तर रिॲक्शन होतं। तर बघू शकता मी गॅसवर ठेवलेला आहे आणि अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आपल्याला आणि स्लो फ्लेमवरतीच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला खूप पाणी सुटल्यासारखं दिसेल, कारण साखर आणि आंब्याला खूप पाणी सुटतं। तर बघू शकता खूप पतला झालेला आहे। तर आपल्याला 15 ते 20 मिनिटं कमी गॅसवरतीच थोड्या थोड्या वेळाने ढवळत ढवळत हे शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता 20 मिनिटानंतर हे परफेक्ट शिजले। तर याच्यासाठी थोडासा असा भाग हातावरती चेक करायचा आहे। तुटक अशी एकतार निघायला हवी आहे, परफेक्ट एकतार नकोय,
बघू शकता स्लाइटली असा चिकटपणा आलाय आणि तुटणारी एकतार निघली आहे। तर हा परफेक्ट बनलाय आपला साखर आंबा। या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। याच्यापेक्षा जास्त शिजवलं तर मग खूप जास्त कडक बनेल तुमचा साखर आंबा। तर या स्टेजला परफेक्ट शिजलाय। तर आता आपण हा काढून घेणार आहोत वाटीमध्ये। तर बघू शकता अगदी परफेक्ट असा साखर आंबा बनून रेडी झालेला आहे। तुम्हाला हा साखर आंबा नुसता जॅम सारखा ब्रेडवर किंवा पोळीला रोल करून देखील खाऊ शकता। रेडी झाली आहे आपली रेसिपी। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।